सकाळच्या काही गडबडीत ती पटकन जेवणारी डब्यासाठीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. किंवा वरण भातासोबत जर तुम्हाला ही सुकी भाजी म्हणून वापरायची असेल तर ही खूप छान ऑप्शन आहे. नमस्कार, मी मीनाक्षी. मिनूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मेथीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी झटपट अशी ही तयार होते. तर त्यासाठी मी इथं एक जुडी मेथीची अशी निवडून घेतलेली आहेत. अगदी फ्रेश अशी मेथीची भाजी होती. त्यासाठी मी 4 ते 10 मिरच्या, लसणाची पाकळ्या आणि मीठ घेतलं आहे. त्यासोबत थोडेसे शेंगदाणे घेतलेत. मी वाटण मिक्सरला फिरवून घेते. अगोदर मी फक्त मिरचीची पेस्ट बनवून घेतली. त्यातच शेंगदाणे ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत. त्याची जास्त बारीक पेस्ट नाही करायची. थोडंसं पल्स मोड कमी जास्त करून त्याचे असं ओबडधोबड वाटून घ्यायचं. तोपर्यंत मी मेथीची भाजी व्यवस्थित अशी धुवून घेतली. त्यात कोवळी भाजी असल्यामुळे मी त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकते. निथळायला ठेवते. तर आता इथं कढईत मी 2 चमचे तेल घेते. तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, आलं, मिरची आणि शेंगदाण्याचं, ते टाकून घेऊया आपण यात. तर ते टाकून आपण व्यवस्थित परतून घेऊया. कच्चे शेंगदाणे असल्यामुळे मी इथं 2 मिनिटं परतून घेते. तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचा वापर केला तरीही चालेल. अगदी 2 मिनिटात हे परतवून होतं. परतवून झाल्यानंतर आपण त्यात धुवून ठेवलेली मेथीची भाजी टाकून व्यवस्थित परतवून घेऊया. अगदी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं, म्हणजे ते शेंगदाणे खाली लागत पण नाही. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही जर मेथीची भाजी आधीच निवडून ठेवली तर अगदी 5 मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे. सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही आधीच मेथीची भाजी निसून ठेवली तर पटकन होऊन जाते. तुम्ही बघू शकता पण अगदी व्यवस्थित असं परतवून घेतलंय. अगदी छान परतवून 2 मिनिटं वाफवून घेऊया आपण. त्याच्यावर आपण झाकण ठेवणार नाही आहोत. हिरव्या पालेभाज्यांवरती शक्यतो झाकण ठेवायचं नाही, म्हणजे त्यांचा कलर हिरवा आहे तसाच राहतो. आणि अगदी तेलावरच वाफवून घ्यायचे असतात, त्यामुळे पाण्याचाही काही वापर केला जात नाही. तुम्ही बघू शकता अगदी अशी परतवून झालेली आहे. अगदी 2 मिनिटानंतर व्यवस्थित शिजून पण झालेली तुम्ही बघू शकता. आपली ही मेथीची भाजी तयार आहे. तर आपण आता ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी झटपट मी ही डब्यासाठीही देते, त्यामुळे मी डब्यात पण भरली आणि सर्विंग बाउलमध्ये पण काढून घेते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा.